जय शिवराय बांधवांनो. मराठा समाज हा जास्तीत जास्त शेती करणारा समाज आहे. कारण पुराण काळापासून मराठ्यांकडे शेती होती आणि सर्वजण शेतीच करायचे. मोजके काही जे शिकले ते नोकरीला लागायचे. मात्र आता त्या जमिनीमध्ये तुकडे तुकडे पडत ही जमीन एक एक दोन दोन एकरवर आलेली आहे. आणि मग प्रत्येकाला वाटायलंय की आपल्याला नोकरी असली पाहिजे. पण आता नोकऱ्या सुद्धा कमी झालेल्या आहेत. स्पर्धा झालेली आहे आणि या स्पर्धेच्या युगामध्ये नोकरी लागणं इतकं काही सोपं राहिलेलं नाही. मात्र त्यामध्ये मराठा समाजाला आपल्याला आरक्षण नाही म्हणून नोकरी मिळत नाही अशी एक भावना निर्माण झाली. आणि त्यासाठी गेल्या 40 वर्षापासून मराठा समाज हा आरक्षणासाठी झगडत होता. मात्र मराठा समाजाला असं चांगलं नेतृत्वच मिळालं नाही. त्यामुळे मराठा समाजाला आतापर्यंत आरक्षण मिळालं नव्हतं. मात्र गेल्या 3 वर्षापासून मनोज जरांगे पाटील यांनी जे आंदोलन उभं केलं, या आंदोलनाच्या माध्यमातून मराठा समाजाला आज ज्या कुणबी नोंदींना मराठवाड्यामध्ये ओबीसी मध्ये आरक्षण दिल्या जात नव्हतं, ते आरक्षण दिल्या गेलं. आणि त्या माध्यमातून ज्या काही या अगोदर आतापर्यंत नोकरीची भरती झाली त्यामध्ये बऱ्याच जणांना लाभ झाला. त्यानंतर आता मागच्या जून मध्ये बरेचसे उच्च शिक्षणाचे प्रवेश झाले, त्यामध्ये सुद्धा या समाजाला फायदा झाला. आणि जे काही कुणबी नोंदीच्या माध्यमातून ज्यांना ज्यांना ओबीसीचे प्रमाणपत्र मिळाले त्यांना फी मध्ये सुद्धा सवलत मिळालेली आहे. आणि आता नोकऱ्या सुद्धा कमी झालेल्या आहेत. ज्यांना ज्यांना कुणबीचे प्रमाणपत्र मिळाले त्यांना ओबीसी मधून आरक्षण सुद्धा मिळालेलं आहे. आता आरक्षण मिळालं म्हणजे सगळ्यालाच काय नोकऱ्या लागणार नाहीत. मग तो कोणताही समाज असो, ओबीसी असो, एससी असो का एसटी असो किंवा सर्वसाधारण असो. कारण नोकऱ्याचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि नोकरी सरासरी लागत नाही, सहज लागत नाही. आणि त्यामुळे मुंबई इथं जो काही मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनाचं नेतृत्व मुंबईतील वीरेंद्र पवार म्हणून यांनी तिथलं नेतृत्व केलं होतं, तिथलं नियोजन केलं होतं. त्यामुळे त्यांनी आता काल एक मुंबई इथं नेहरू सेंटर वरळीला मराठांसाठी एक बिझनेस कॉन्क्लेव्ह म्हणजे व्यावसायिक मार्गदर्शन तिथं करण्यात आलं. आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की सगळ्यालाच काय नोकरी लागणार नाही, सगळे शिकले म्हणजे सगळ्यालाच नोकरी लागेल असंही होत नाही. त्यामुळे यापुढं मराठा समाजाने व्यवसायात यावं, मुंबईत येऊन व्यवसाय करावा. गावाकडे दोन भाऊ असतील तर एकानं शेती करावी आणि एकानं इकडे येऊन मुंबईत व्यवसाय करावा. आता त्याही पुढे जाऊन ते काही म्हणाले की आता युपी बिहारचे लोक येऊन इथं व्यवसाय करत आहेत. मग आपल्या महाराष्ट्रातील मराठा बांधवांनी जर मुंबईला आलं आणि इथं तुम्हाला जे कोणते व्यवसाय करायचे असतील त्याप्रमाणे इथं तुम्हाला शासन म्हणजे सरकार, महाराष्ट्र सरकार जागा सुद्धा उपलब्ध करून देतं. आणि मग आपल्याला इथं व्यवसाय उभा करून आपल्याला एक चांगला रोजगार सुद्धा निर्माण करता येऊ शकतो. त्यासाठी तिथं कार्यक्रमाचं आयोजन सुद्धा केलं होतं. आणि त्या कार्यक्रमाला मनोज जरांगे पाटील हे सुद्धा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आणि त्यांनी तिथं बोलले सुद्धा की यापुढं आपण आरक्षणासाठी झगडलो, आरक्षण मिळवून सुद्धा दाखिलं. हैदराबाद गॅझेट मराठवाड्यासाठी लागू केलं, कुणबी नोंदीच्या माध्यमातून आरक्षण मिळवून दिलं, सातारा गॅझेट सुद्धा लवकरच लागू होईल. मात्र यापुढे आता मराठा समाजातील जे काही बेरोजगार तरुण आहेत, ज्यांचं शिक्षण झालेलं आहे मात्र नोकरी लागत नाही, तर आता त्यांनी व्यवसायाकडे वळावं. आणि त्यासाठी आता आपण यापुढे प्रयत्न करणार आहोत असं सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं. आणि जे काही वीरेंद्र पवार म्हणून आहेत मुंबईचे, त्यांनी सुद्धा सांगितले की ज्यांना व्यवसाय करायचा असेल, त्यांना कोणत्या काही अडचणी असतील, कसा करायचा, काय करायचा, तर त्याबद्दल आम्ही मुंबईत बसलेलो आहोत. कधीही कोणत्याही माणसाला जर व्यवसाय करायचा असेल तर त्यांनी मुंबईत आल्यावर आमच्याशी संपर्क करावा. आम्ही त्यांना इथं जो तुम्हाला व्यवसाय करता येईल त्यासाठी नक्कीच प्रयत्न करू. आणि त्यामुळे यापुढे सगळ्यालाच काय नोकऱ्या लागणार नाहीत. त्यामुळे ज्याला जो व्यवसाय करता येईल त्याने तो केला पाहिजे. आता सगळेच काय मुंबईला जाऊन करू शकत नाहीत. मात्र ज्याला आपल्या गावात करता येईल त्यानं गावात केला पाहिजे, तालुक्याला करता येईल त्याला तालुक्याला केला पाहिजे, जिल्ह्याला करता येईल त्यानं जिल्ह्याला केला पाहिजे. आणि मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर हे आशिया खंडामध्ये सर्वात जलद गतीनं वाढणारं शहर आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरला सुद्धा बऱ्याच व्यवसाय करणाऱ्यांना चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात.
मग त्यामध्ये छोटे मोठे व्यवसाय MIDC एरियामध्ये करता येऊ शकतात. आता ज्याला जे जमेल त्यानं त्या पद्धतीनं तसे व्यवसाय केले पाहिजे आणि त्याबद्दलची माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून देत असतो. आता तुम्हाला जर अशी माहिती आवडत असेल तर तुम्ही नक्कीच आपलं चॅनल सबस्क्राईब केलं पाहिजे आणि जास्तीत जास्त व्यक्तींना शेअर केलं पाहिजे. अशी ही माहिती होती. आता तुम्हाला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा. धन्यवाद.